नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. म्हणजे आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्या माहितीसाठी किंवा त्यांच्या नॉलेजसाठी आपण नेहमीच वेगवेगळे विषय आणत असतो. आणि आजचा सुद्धा विषय हा खूप जबरदस्त आहे. म्हणजे समाजाला ज्यानं वेड लावलेला आहे त्या प्लॅटफॉर्मचा हा विषय आहे. तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. म्हणजे आपली अशीच माहिती इतर सर्व आपले मित्र आणि नातेवाईक जे काही वेगळ्या भूलथापांना बळी पडलेत किंवा वेगळ्या भ्रमात आहेत अशा लोकांना आपल्या या व्हिडिओमुळे चांगली मदत होणार आहे. त्याच्यामुळे नक्की शेअर करा मित्रांनो. तर थंबनेल वरून तुमच्या आजचा विषय लक्षात आलाच असेल की कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्यात जास्त पैसे कमवू शकतो. आता बघा, 3 प्लॅटफॉर्म आहेत. एक आहे जो युट्यूब आहे, इन्स्टा आहे आणि फेसबुक आहे. आज जवळजवळ पूर्ण जगाला वेड लावलेले या 3 प्लॅटफॉर्मने. मग तो चहावाला असो, वडेवाला असो किंवा काही करणार असो, ए टू झेड धंदे, ए टू झेड जे काही बिझनेस असतील म्हणजे सगळे त्याच्यावरती रील्स काढतात, व्हिडिओ काढतात. तर आज आपण पाहणार आहोत की सगळ्यात जास्त पैसे हे कशावरती मिळतात आणि कित्येक लोकांचे गैरसमज आहेत. आज उठसूट एका घरात 5 ते 6, 10 चॅनल आहेत. तर एवढे चॅनल काढायची गरज आहे का? किंवा एक्झॅक्ट कुठं काम केलं पाहिजे? तर याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो. तर पहिला आपला विषय आहे की फेसबुक. आता फेसबुकवरती आपल्याला किती पैसे आपण कमवू शकतो? तर मित्रांनो, फेसबुकवरती तुम्ही रील टाकू शकता. म्हणजे ज्या 90 सेकंदाच्या रील्स असतात आणि अगोदर व्हिडिओचा ऑप्शन होता. म्हणजे 10 सेकंदापासून तुम्ही 10 मिनिट 20 मिनिट सुद्धा व्हिडिओ टाकू शकत होता. परंतु आता सध्या व्हिडिओचा ऑप्शन हा राहिलेला नाही. तो फेसबुकने कमी केलेला आहे. म्हणजे तिथे व्हिडिओ आता सगळे रील्स मध्येच कन्वर्ट होतात. त्याच्यामुळे तिथं व्हिडिओला काहीही अर्थ राहिलेला नाही, ते रील्स मध्येच कन्वर्ट होतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्टोरी टाकता येते, तिथे फोटो टाकता येतात आणि काही टेक्स्ट टाकता येतात, त्यांना पैसे मिळतात. पण किती मिळतात? आता जर तुम्ही समजा फेसबुक असेल तर जर त्याला 10 लाख व्ह्यू आले एखाद्या रील्सला तर $1 लागतो. म्हणजे आजचा जो रेट चाललेला आहे तो 88 किंवा 90 रुपये. आणि जर 100 लाख व्ह्यू आले तर किती पैसे मिळणार आहेत? इंटू 90, म्हणजे जो $1 भाव आहे $90 मिळणार आहेत त्यांना. तर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा. तसं तर म्हणजे इथे या प्लॅटफॉर्मवर पैसे सांगायला हेच आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही समजून घेऊ शकता त्याप्रमाणे. रील्सचं आता व्हिडिओचा तर त्याला काही विषयच नाही. तर दुसरी गोष्ट, समजा दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे इंस्टाग्राम. आज इंस्टाग्रामवरती एवढी क्रेज आहे, म्हणजे जे रील स्टार असतील म्हणा किंवा यंगस्टर असतील, हे सगळे यंगस्टर आज हे रील स्टारवर इंस्टाग्रामवरती आहेत. किंवा सेलिब्रिटी असतील, या सर्व यांचे मिलियनियर मध्ये फॉलोअर्स आहेत. म्हणजे एकाशे 50 मिलियन असतील, 100 मिलियन असतील, 500 मिलियन असतील. पण आता मित्रांनो, याच्यामध्ये गोष्ट काय होते, इथं काय केलं जातं, 1 मिनिटाची रील्स टाकली जाते किंवा पोस्ट टाकली जाते. तर आता सगळ्यातला महत्वाचा गैरसमज हा असा काढून टाकायचा तुम्हाला की इंस्टाग्राम वरती रील आणि पोस्टला पैसे बिलकुल मिळत नाही. बघा, लक्षात घ्या विषय. त्याच्यामुळं त्याच्यात वेळ घालू नका. इंस्टाग्राम वरती वेळ घालू नका, त्याच्यात कुठलेही पैसे मिळत नाहीत. आता पैसे मिळतात कुणाला? त्याच्यात तुम्ही जो मेल त्याच्यामध्ये अपलोड केलेला असतो, तर पुढची पार्टी काय म्हणते, आम्हाला तुमच्याबरोबर कॉलॅब करायचं किंवा आमचा असं एक प्रोडक्ट आहे, तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम वरती त्याची रील बनवा किंवा काहीतरी टाकून द्या. मग त्याच वेळेस तुम्हाला तिथून, म्हणजे त्याला खूप मोठी सेलिब्रिटी किंवा खूप मोठे फॉलोअर्स लागतात. तर तिथे तुम्ही सांगू शकता की मी एवढ्याचे 5,000 घेईल, 10,000 घेईल, 15,000 घेईल, 1 लाख घेईल. तर याला खूप मोठी मेहनत आणि कष्ट आहे मित्रांनो इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्राम म्हणजे आता चुटकुल्यांसाठी फेमस आहे. तर आता हे झालं मित्रांनो फेसबुक, इंस्टाग्राम. म्हणजे फेसबुकला सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की 10 लाख व्ह्यूला $1 मिळतो, एखादा.
तर त्याच्यात सुद्धा काही पैसे हे खास मिळत नाही. आता तिसरा जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे युट्यूब. आज युट्यूबला सुद्धा एवढे लोक काम करतायत की लिमिट राहिलेलं नाही, त्याला लिमिटच. कोणाकडे आज अँड्रॉइड मोबाईल आहे, त्याच्यानंतर तुमचा जो ऍपल येतो, ऍपलचे मोठमोठे व्हर्जन आहेत, आणि आज 90% लोकांचे चॅनल हे सबस्क्राईब झालेले नाहीत. त्यांना काहीही माहित नाही याच्यामधलं की याच्यात नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, याच्यात पैसे कसे मिळतात. आता बरीच लोक याच्यामध्ये नाचगाणी करतात, म्हणजे रील स्टार. आता या रीलला काय होतं मित्रांनो, समजा जर 2 लाख रील्स असतील तर त्याला $1 मिळून जातो. म्हणजे किती झाले, 2 लाख व्ह्यूला किती झाले, $1 म्हणजे 80-90 रुपये. आजचा भाव जो चालू आहे तो 88-89 रुपये. तर ही बरीच मंडळी नाचत राहतात, त्यांना काहीतरी 1000 व्ह्यू, 500 व्ह्यू, 600 व्ह्यू, गाणी म्हणत राहतात. आता याच्या अगोदर कसं होतं याच्यामध्ये की युट्यूबमध्ये जो 2019-20 जो करोनाचा काळ होता, त्यावेळी लोकांकडे काही कामं नव्हती, लोक घरी बसून होती, त्याच्यामुळे त्यांना ऑप्शन नव्हता की एंटरटेनमेंटला काय. ते लोक घरी बसून गाणे म्हणायची किंवा म्हणजे तेच बॅकग्राऊंडला असं फक्त ऍक्शन करायची आणि बॅकग्राऊंडला गाणी चालू असायची. त्यावेळेस ते लोकांना आवडायचं. पण आता तेच तेच कव्हर लोकांना आवडणार, एक गाणं 100 जण तसंच करतं, त्याच्यामध्ये काहीही राहिलेलं नाही मित्रांनो. म्हणजे जवळजवळ जर 10 लाख व्ह्यू आले तर त्याला कुठेतरी जाऊन $10 म्हणजे 800 रुपये 900 रुपये मिळतात. आता मग सगळ्यात जास्त पैसा कशात मिळतो, तर तो मिळतो युट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये. आता मित्रांनो, इथे जर तुम्हाला युट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये जर 100 लाख म्हणजे 1 करोड व्ह्यू आले, 1 करोड, तर कमीत कमी तुम्हाला इथे $10,000 मिळतात. $10,000 गुणिले 90 रुपये करा, 9 लाख रुपये होतात 1 करोड व्ह्यूचे. 10 मिलियन ज्याला आपण म्हणतो असं. तर बरीच लोक आहेत त्याच्यामध्ये खूप पैसे कमवणारे आहेत, खूप. म्हणजे मी तर एक छोटा मुलगा पाहिला याच्यात की 250 करोड पर्यंत व्ह्यू आहेत त्याला. तुम्ही पहा एका व्हिडिओचे किती पैसे आले असतील, अब्जो रुपये आले असतील. असे लोक आहेत ज्यांना माहिती आहे, जे करतात सोयीने, पण उगं बेधडक काय झाले, आज वारं सुटलेले, फक्त घरात भांडणं करायची, काहीतरी ते रील वरती टाकायचं, पण त्याला अक्षरशः पैसे येत नाही. फ्रस्ट्रेट झालेले लोक या युट्यूबमुळे. युट्यूबमुळे बऱ्याच लोकांनी फेसबुक सोडून दिले, इंस्टाग्राम सुद्धा सोडून दिलेले आहे, आणि सायरा वैरा भटकतायत. त्यांना कुठलीही माहिती नाहीये किंवा कशा पद्धतीने व्हिडिओ केले पाहिजेत, किंवा कुठली एकच लाईन. आता इथं कसं असतं, युट्यूबमध्ये कसं असतं की काही लोक एक लाईन मध्ये व्हिडिओ काढतात. म्हणजे जर किचनचे जर असेल तर किचनचे, त्यांना किचनचा जो वर्ग आहे पाहणारा, म्हणजे ज्या रेसिपीज पाहणारा वर्ग आहे, त्या रेसिपी पाहणारा वर्गाचाच तो चॅनल बनतो. म्हणजे तिथं तीच लोक येऊन तो व्हिडिओ पाहतात आणि तिथं चांगल्या पद्धतीने व्ह्यू सुद्धा येतात. तर मग त्या एक चॅनलला सुद्धा चांगले पैसे मिळतात. आता तुम्ही जर, म्हणजे मी सांगेल या ठिकाणी की तुम्हाला जर करायचं तर युट्यूबचे लॉंग व्हिडिओ करा. कारण इथे काय होतं की लॉंग व्हिडिओ मध्येच तुम्हाला पैसे मिळू शकतात, वर्षभर ते कष्ट केल्यानंतर. आणि ज्यावेळी तुमचे 1 लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळेस तुम्हाला युट्यूब काय करतं, थोडाफार रिच पण चांगला देतं, म्हणजे थोडंसं ढील सोडतं आणि प्लस पॉईंट देतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय की एखादा विषय कुठलाही असेल, समजा बैलगाडा शर्यत असेल, किंवा मग तुमचा लॉ अँड ऑर्डरचा कायद्याचा विषय असेल, किंवा काही समाजसेवेचा विषय असेल, म्हणजे असे, किंवा शेतीचा विषय असेल म्हणा, किंवा काही बिझनेसचा विषय असेल, काही छोटे उद्योग तुम्ही दाखवत असाल तर तो असेल, किंवा इंटरव्ह्यू असेल, किंवा न्यूजचा विषय असेल, किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉगचा विषय असेल, ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले नाही त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की तुमचे चॅनल मॉनिटाईज व्हायचे असतील तर मॉनिटाईज होईपर्यंत, म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम होईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कुठल्या तरी एका विषयावरती चालायचंय. आणि जर तुम्हाला लॉंग टर्म, जर तुम्हाला बघा लॉंग टर्म या युट्यूब मध्ये जर टिकायचं असेल किंवा स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असंच नाही की घरातच काहीतरी भांडणाचे व्हिडिओ रोजच चालू आहे, कोण बघणार नाही हो त्याला. शेवटी लोक इरिटेट होतात त्या माणसाला पाहून पाहून, आणि त्यांच्या त्या ओरडण्याला आरडण्याला
आज असे कित्येक चॅनल आहेत ज्यांना 10-10 लाख व्ह्यू आहे, 10-10 लाख सबस्क्रायबर आहेत, 12 लाख 15 लाख सबस्क्रायबर, पण मुश्किलने व्हिडिओला 200-300 सुद्धा त्यांना व्ह्यू येत नाही. हे काय येत नाही? तर तो रोजचाच राडा असतो त्यांचा टाकलेला तिथंच. काहीतरी हे कुरकुरी खा, काहीतरी बिस्किट खा, भजीपाव खा, वडापाव खा, हे आणले का ते आणले का. म्हणजे बरीच लोक आहे बघा, सहानुभूतीला जाऊन बरीच लोक बघणारे असतील, पण इथून पुढे ती आता बघा पॅकचे सुद्धा आता रेट वाढत चाललेले आहेत, म्हणजे नेट पॅकचे. कुठपर्यंत माणूस कुणाला कुठपर्यंत पाहत बसेल? जर तुमचं चॅनल इन्फॉर्मेटिव्ह असेल, मग कशाच्याही संदर्भात शेती संबंधी तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन देताय, बिझनेस संबंधी देताय, काही मार्केटिंग विषयी काही इन्स्ट्रक्शन देताय, किंवा काही मशीन्स विषयी तुम्ही इन्स्ट्रक्शन देताय, किंवा कुठल्या हॉस्पिटलच्या माहिती देताय, किंवा तुम्ही वेगवेगळे बघा, सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट घ्याल त्यावेळेस तुम्हाला व्ह्यू येतील ना येतील हे तुम्ही सुद्धा गेज करू शकत नाही. एक एक एका विषयावरती चालणारा माणूस हा तेवढ्यातल्या तेवढ्यातच चालतो, आणि मग लोकांना माहिती होतं की हा याचा चॅनल आहे, चलो आगे. पण ज्यावेळी तुम्हाला या युट्यूबच्या युगामध्ये जगायचं, किंवा पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये जगायचं, त्यावेळी तुम्हाला मात्र या ठिकाणी तुमचे इन्फॉर्मेशनचे चॅनल असले पाहिजे. आज बघा, तुम्ही जे जुने युट्यूबर आहेत ते फक्त काय करतात, टेकचे चॅनल बनवतात. आता टेकचे चॅनल बघणारे कोण आहेत? ज्यांना बऱ्यापैकी युट्यूब कळले तेच टेकचे चॅनल बघतात. बाकीचे लोक टेकचे चॅनल पाहत बसत नाही, ते फक्त रील्सच पाहतात. आणि त्याच्यातून एवढा रेव्हेन्यू किंवा एवढा पैसा हा कुठल्याही युट्यूबरला मिळत नाही. त्याच्यामुळे तुमचा हा मित्रांनो वेळ वायाला जाणार आहे. जे काम धंदे सोडून जे तुम्ही नाचणं गाणं हे जे चालू आहे, किंवा स्वतःशी पॉझिटिव्ह राहणं चालू आहे, मी कुणाला डिमोटिवेट करत नाही, किंवा माझा तसा कुठला उद्देशही नाही की कुठल्या. मी या ठिकाणी काय करतो की जे नवीन युट्यूबर घडतायत, ज्यांना करायची इच्छा आहे, त्यांना एक आपले मार्गदर्शक एक गाईडलाईन देतो की तुम्ही मॉनिटाईज चॅनल कशा पद्धतीने करा, आणि तुम्हाला टिकून राहायचंय तर कुठल्या पद्धतीने टिकून राहा. काहीतरी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन पाहिजे. रोज एकच 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 म्हणजे तोच तंबून तोच बांबून तोच तमाशा एवढंच जर दाखवत बसाल तुम्ही, तर तुमचा चॅनल जास्त काळ टिकणार नाही. म्हणजे बरेच लोक बघा, न्यूजचे चॅनल सुद्धा असतात की न्यूज हाती आली की लगेच न्यूज टाकून देतात. म्हणजे जगात काय घडतंय, देशात काय घडतंय, महाराष्ट्रात काय घडतंय, किंवा कुठल्या गोष्टी आता चालू आहेत, चालू घडामोडीशी निगडीत, किंवा काही काही म्हणजे बघा तुम्ही, काही काही लोक काहीतरी विषय असे असतात की जबरदस्त विषय घेऊन येतात, मग त्यांचे व्हिडिओ चालतात, त्यांचे चॅनलही लॉंग टाइम चालतात. तर त्यासाठी माझी नवीन युट्यूबरला विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवून, म्हणजे 9, 10, 15 मिनिटाचे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये काहीतरी भापड पासळा पसरू नका. काही काही लोक तर काय करतात, लाईव्ह येतात आणि झोपून जातात, तोंड हलवतात. म्हणजे बरेच तुम्ही बघत असाल, आता काय मला सांगायची गरज नाही, तुम्हाला त्यातलं सगळंच माहिती आहे. फक्त लाईव्ह यायचं आणि बघत बसायचं, मग त्याच्यामध्ये कुठलंही ज्ञान नसतं, काही नसतं, अक्कल शून्य प्रकारात चाललेला असतो. तिथे 5-50 लोक बघत असले तरी त्यांचा टाइमपास तसंच काहीतरी करायचं आपले येडेचाळे. म्हणजे हे असे येडेचाळे करणारे सुद्धा बरेच आहेत, बऱ्याच प्रमाणात आहेत. मित्रांनो, तुम्ही आठवड्यात 2-3च व्हिडिओ टाका. रोजच तुम्हाला व्हिडिओ टाकला पाहिजे असं काही नाहीये, पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट दमदार असला पाहिजे तुमचा. जर दमदार सब्जेक्ट नसेल तर याच्यामध्ये तुमचे चॅनल कधीही चालू शकत नाहीत, किंवा मॉनिटाईज होऊ शकत नाही. पुन्हा एकदा मॉनिटाईज करण्यासाठी सांगतो, एक लेनचा विषय धरा, कुठलाही असो, एकच लाईन. जोपर्यंत तुमचे 4,000 तास वॉच टाइम होत नाही आणि 1,000 सबस्क्राईब होत नाही, तोपर्यंत तुम्ही एक लेंथने चाला. चॅनल हा मॉनिटाईज होईल, आणि त्याच्यानंतर सुद्धा हे तुम्हाला रोज काम करायचंय. असं नाही की युट्यूब एवढं सोपं नाही की तुम्हाला मॉनिटाईज झाले की लगेच पैसे चालू झाले, असं नाही. तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा 8-8, 10-10, 12-12, 15-15 तास द्यावे लागतात. की असं 5 मिनिटाचं आणि 10 मिनिटाचं काम नाही, हे आला आणि नाचलं झालं हे केलं त्यांना पैसे मिळत नाहीत. मित्रांनो, याच्यामध्ये दमदार विषय असणाऱ्या लोकांनाच पैसे मिळतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायचंय, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.